अंबरनाथ शहरात आज नगराध्यक्षा उमेदवारीचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं महायुतीमध्येच अलबेल पाहायला मिळत आहे. कारण की अंबरनाथमध्ये भाजपकडून देखील उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्याकडून तो अर्ज भरला जाणार आहे, तर दुसरीकडे भाजपकडून देखील भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करुंजळे पाटील त्यांची सून तेजश्री करुंजुले हे देखील उमेदवारी अर्ज भरणार. आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रदेश सचिव आहेत. सर, काय पाहाल की आपण जर बघितलं महायुतीमध्येच अलबेल पाहायला मिळत आहेत, कारण की महायुती आहे मात्र दोन्ही पक्षांकडून विरोधात टीका होत आहेत. उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत. महायुती होती आमची आहे आणि ती पुढे राहील, परंतु स्थानिक लेवलला ज्या काही वरच्या नेत्यांची हे आहे की बाबा तुम्ही स्थानिक लेवलला तुम्ही युती करा, होत असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमचा निर्णय घ्या. त्याप्रमाणे शिवसेनेने सुद्धा एकला चलोचा नारा दिला, आम्ही सुद्धा एकला चलोचा नारा दिलेला आहे. आम्ही आठवले गट, RPI आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीने आम्ही ही निवडणूक लढवणार आहे. पण दुसरीकडे बघितलं एकमेकांच्या विरोधात टीका टिप्पणी होत आहे. खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात ते की जर ताकद आजमावायची असेल तर आमच्याकडे पैलवान तयार आहेत. आता एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही काय बोलणार, पण एक इतिहास गवाह आहे की गर्वाचे घर खाली होत असते. कोणी कोणाला कमजोर समजू नये असं मला म्हणायचं. पण आपण जर बघितलं महायुती आहे, आता तुम्ही जसं एकला चलोचा नारा देत आहेत, आठवले गट तुमच्या सोबत आहे, अनेक पक्ष असणार आहेत का आपल्यासोबत युती करणार आहेत का? आले तर वेलकम, आम्ही त्यांचं स्वागतच करू, आम्हाला काही अडचण नाही. दुसरीकडे बघितलं तर आपण शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार टीका होत आहेत. शहर प्रमुख असतील, अनेक जण भाजपवर टीका करत आहेत. तर काय वाटतं तुम्हाला? आमच्यावर टीका करण्यासारखं काही आहेच नाही. आज हाकेच्या अंतरावर असलेलं बदलापूर आणि आज अंबरनाथ, अंबरनाथमध्ये इतकी अवस्था खराब आहे की भ्रष्टाचारामध्ये 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले. म्हणजे भ्रष्टाचाराचा महाराष्ट्रामधला अंबरनाथ हे म्हणजे एक अड्डा आहे असं समजायला हरकत नाही. आणि ह्या भ्रष्टाचारावरच आम्ही निवडणूक लढवणार आहे. आज या मुद्द्यावर मोठ्या संख्येने रॅली काढण्यात येणार आहेत, उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कसा हा रॅलीचा नियोजन असणार? कार्यकर्त्यांना अतिउत्साह आहे. कार्यकर्ते शिवसेनेतून सुमारे 30 ते 40% कार्यकर्ते आमच्याकडे आलेले आहेत. त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. गेल्या 2 महिन्यापासून सारखा प्रवेश चालू आहे. तुमच्या लाईव्ह न्यूजवर सुद्धा ह्या गोष्टी आलेल्या आहेत. कालसुद्धा अनेक नगरसेवक कार्यकर्ते यांनी आमच्या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. कारण की आदरणीय मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि चव्हाण साहेब यांचं नेतृत्व सर्वसामान्य माणसाला पटणारं नेतृत्व आहे. इथं 0 करप्शन आहे भारतीय जनता पक्षामध्ये. आणि आमचा मुद्दा जो आहे हा भ्रष्टाचाराच्या आणि गुन्हेगारीच्या विरुद्धच आमचा मुद्दा आहे. पण जसं तुम्ही म्हटलं की अनेक जण पक्ष प्रवेश करत आहेत, युती धर्म म्हणजे अनेक वरिष्ठ नेते म्हटलेत की युती धर्म पाळा, आपल्यामध्ये फोडाफोडी नका करू. महाविकास आघाडीचे जर अनेक नगरसेवक असतील, माजी नगराध्यक्ष असतील, जे आहेत ते आपल्यामध्ये पक्षात मिळेल, पण आपल्या पक्षामध्ये फोडाफोडी करू नका. मात्र आपल्या भाजपमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येत आहेत. आता कसं आहे, आम्ही तर कोणाच्या घरी जात नाही की तुम्ही आमच्या पक्षात या, पण जो आमच्या पक्षात येऊ इच्छितो, भारतीय जनता पक्षाची ज्याला धोरणं पटतात आणि आदरणीय मोदी साहेबांचा जो विश्वास आहे त्यांच्यावर येऊन जर आमच्या पक्षात असाल तर आम्हाला वेलकम केलंच पाहिजे. म्हणजे यावेळी अंबरनाथच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असणार याच्यात शंकाच नाही, लिहून देतो. कारण की अंबरनाथ नगरपालिका भ्रष्टाचाराने इतकी बरबटलेली आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि म्हणूनच आम्ही जो कॅन्डिडेट दिला आहे तो चार्टर्ड अकाउंटंट आहे की ह्यांचा 30 वर्षाचा हिशोब आम्ही विचारणार आहे.
नक्कीच आपण जर बघितलं अंबरनाथच्या नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हा आमचा उमेदवार असेल आणि ह्यावेळी अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षावर हा भाजपचा झेंडा फडकवणार अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. कॅमेरा गणेश राठेसह मयुरज यादव, TV9 मराठी, अंबरनाथ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.